फिरायला आलोय का झोपायला आलोय? पटापटा पिलून पटापटा उलटी केली. आपलं पूर्ण घर येईल. तेरा पूरा घर जाएगा. तेरा पूरा घर जाएगा. आम्ही बुक का बरं केली तुम्हाला सांगतो. कोणाच तरी आर्ट काढलंय रे. नमस्कार मित्रांनो. तर सुट्टीच्या निमित्ताने आम्ही पॉंडिचेरीला फिरायला चाललोय. सुटकेस 2 आम्ही पाठीवरच्या बॅग घेतलेत, सॅक, आणि ही एक सुटकेस घेऊन चाललोय मी, जे की इम्पॉर्टंट आहे खूप. ती माझ्यासोबत पाहिजेच, ही वाली सुटकेस. आता किती वाजलेत? 8:45 वाजलेत. आता आम्हाला इथून जायचंय मेट्रोने जायचंय. मॅजेस्टिक स्टेशनचं नाव आहे. जवळजवळ 1 तास लागतो. स्टेशनचं नाव आहे. त्यांना काय माहिती ना, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना. आम्ही खूप वेळ ऑटोचा वेट केला. ऑटोने काय ऍक्सेप्ट नाही केलं. एकाने ऍक्सेप्ट केलेलं पण त्याने रिजेक्ट केलं. नंतर विदिन सेकंड रिजेक्ट केलं. हा, त्याने सध्या चालत जातात. पाचले आमचे पैसे, जाऊ द्या. पण बॅग आम्हाला घ्यायला लागते. आलोच आता. हा, ब्रिज क्रॉस करायचा, मग झालं खाली. बघा, आता आम्ही पहिल्या मेट्रोने जातोय मॅजेस्टिकला, कारण की आमचा बोर्डिंग पॉईंट हा मॅजेस्टिक आहे. आम्ही आता उतरलो आहोत मेट्रोमधून, आणि इथे हॉटेल मयुराच्या इथे आमचा बोर्डिंग पॉईंट आहे. आलोय आम्ही. खूप दमलोय आता. दमलोय? अजून स्टार्ट नाही झाली आहे जर्नी. आई गो. चला, इथे सगळे बसेस वगैरे येतात. ट्रॅफिक पहा बँगलोरचं. 5-10 मिनिटांमध्ये बसेल, आम्ही बसू. फायनली आम्ही ही स्कूटी घेतली आहे. पर डे 500 रुपयांना. हां, तर आम्ही 3 दिवसांसाठी घेतली आहे. आणि आम्ही आता आमच्या स्टेवर आलोय, जे की 12 वाजता चेक इन आहे. हां, तसं ते 2 वाजता बोलले होते. म्हटलं जरा लवकर करा. लवकर केलंय. आम्ही ह्याचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर हा आहे आमचा स्टे. हा आजच्या दिवसासाठी आहे, उद्या दुसरा आहे. सो हाय, आम्ही आत्ताच आमचं बॅग वगैरे सगळं आमच्या हॉटेलवर ठेवून इथे आलो आहोत. इथे एक जरा फेमस रेस्टॉरंट आहे हे, सरगुरू म्हणून. इथे साऊथ इंडियन फूड चांगलं मिळतं. आमच्या साहेबांचे तब्येत जरा डाऊन आहे. आम्हाला आताच उलटी झाली आहे. कसं वाटतंय आता? फर्स्ट टाइम उलटी झाली. फर्स्ट टाइम. डोकं दुखतंय. मी कधीही ऐकलं नाही एवढ्या वर्षांमध्ये की डोकं दुखलंय माझं. फर्स्ट टाइम मी ऐकते. एवढी बडबड ऐकून ते डोकं दुखायला. मी इतके वर्ष बडबडच करत होते ना. ठीक आहे. तर आज डोकं दुखत होतं. मग थोडा वेळ बसला वगैरे, आणि मग निघत होतो तर त्याला उलटी सुरू झाली. उलटी वगैरे केली त्याने. आता कसं वाटतं? ठीक आहे. सो ॲज अ रिच्युअल आम्ही आता रिच्युअल म्हणून इडली ऑर्डर केली आहे. त्याला जरा लाईट खायला लाईट खावंसं वाटलं होतं, आणि मी पोळी थट्टे इडली ऑर्डर केली. तुम्हाला दाखवतो कशी आम्हाला प्लीज रिव्ह्यू द्या. बर, चला आता खाऊया. तर मित्रांनो, आम्ही पॉंडिचेरीला आलेलो आहे, आणि आम्ही चेक इन पण केलं आहे. आणि आत्ताच माझी झोप झाली, कारण की सकाळपासून मला खूप आजारी होतो मी. बरं नव्हतं वाटत. पित्त झालं मला आज अचानक. तिला बोललो मी, जवळजवळ मला 5 ते 10 वर्षानंतर असं झालं असेल. आणि ते पण फिरायला आल्यानंतरच. चांगलं झोप झाली. फिरायला आलोय का झोपायला आलोय? होय ग. हां, चालतंय आता, एवढं काय. आणि चेक इन झाल्या मी मस्त इथं झोपलो. आणि मॅडम कुठं गेले माहिती का? आपण तिकडं बाहेर मस्त बाल्कनी दाखवतो तुम्हाला. दिसतंय का? ओपन करा. मी करते. कर ओपन कर. चला दाखवतो मी तुम्हाला. तर ही मस्त बाल्कनी अशी की जसं की याच्यात एक रूम होईल, एवढी मोठी बाल्कनी. आणि व्ह्यू बघा तुम्ही. व्ह्यू काय व्ह्यू आहे किती. हां, लिंबाचं झाड. चांगलं असतं. मस्त मस्तपैकी पक्ष्यांचे आवाज येत आहेत. कावळ्यात मस्त आहे. बघा ही बाल्कनी. मजा काय खूप मोठी बाल्कनी. आपलं पूर्ण घर येईल. तेरा पूरा घर जाएगा. आणि तुम्हाला आता मी बाथरूम दाखवतो.
उघड का बाथरूम? हां उघडच आहे का? तर हे आहे बाथरूम. आणि आम्ही बुक का बरं केली तुम्हाला सांगतो. तर मी हा कधीच एक्सपिरियन्स नव्हता केला. मॅडमने केला होता वाटतं का कंपनी थ्रू त्यांना होता, कंपनीची ट्रिप होती त्यावेळेस. तर बाथटब होता त्यामुळं बुक केली. कसं आहे मस्त दिसतोय कारण की झोप झाली चांगली. काय झालं? किती छान कप्पे केलेत बघ इथे. हे बघ दिसणार नाही ते किती छान दिसत आहेत बघ. एकदम मस्त कप्पे केलेत. मस्त आहे हे एकदम म्हणजे विंटेज लुक एकदम. आणि सगळ्यात मेन मी यासाठी रूम बुक केली आहे. मॅडमने का? मी ह्या गोष्टीसाठी रूम बुक केली आहे. दिस लुक सो ॲस्थेटिक. खूप छान वाटतंय. आरसा मस्त आहे तो, एकदम मस्त आहे. इथे असं काहीतरी ठेवायला वगैरे पण आहे. तर चला मित्रांनो, मी आता आंघोळ करतो. आत्ताच उठलोय. मॅडमला भूक लागली, जेवायला जायचं. मला पण भूक लागली. सकाळी इथं इडली खाल्ली होती, फक्त 2 इडल्या ते पण बडबड खाल्ल्यात. 2 त्याच्यातही मध्ये उलटी केली आहे. यासाठी केली. चहा पिलो. इडली खायच्या आधीच चहा पिला. अर्धी इडली खाल्ली आणि पूर्ण चहा पिला. चहा एवढा कडक होता, एवढा कडक. मस्त चहा होता खूप. बँगलोरमध्ये पण एवढा चहा भेटणार नाही, असं एवढा भारी चहा होता. पटापटा पिलून पटापटा उलटी केली. चला मला आता आम्ही कॅफेला, कारण की पॉंडिचेरी फेमस कशासाठी? कॅफेसाठी. मॅडमने आधीच कॅफे पाहून ठेवलाय. आता लवकर आवरायचं आणि लवकर बुरून 2 वाजलेत आम्हाला आवरायला. आणि माझी पण आंघोळ झाली, मी पण आवरलंय. आता आम्ही दोघं पण रेडी झालोय. मॅडम पण रेडी झाले एकदम मस्त. सो हॅलो गाईस, आम्ही रेडी झालेलो आहोत. आम्ही आज मॅचिंग केलंय. ट्रेनिंग केली मस्त. आणि आम्ही आता खायला चाललोय. आता 2 वाजलेत आणि आम्ही आता खायला जातोय. आज आम्ही म्हटलं की आज पॉंडिचेरीचं लाईक फ्रेंच टाईप काहीतरी खाऊयात. तर अजून ठरवलं नाहीये. तुम्हाला कॅफेमध्ये गेल्यावर दाखवतो आम्ही काय खाणार आहोत. तर चलो. तर हा आहे आमचा पॅसेज आणि आता आम्ही निघालो आहेत खादडायला. पॉंडिचेरीचं काहीतरी खाऊयात म्हणलं, आहे की नाही? चला मग. हे लावून तर दे. तो लावता येत नाही का? लॉक कर चांगलं. आणि इकडं जमवणार काही होईना. शी बघूयात आपण काय साहेब दी ग्रेट मंगेश गुंड कसं करताय. नाही लागत ते. शेवटी कुणी केलं? फायनली त्यांनाच बोलवायला लागलं आम्हाला ओपन करायला. आणि मला कोण नावं ठेवत होतं काही सेकंदाआधी. मला वाटलं फुकटच्या शायनिंग मारायची. मला वाटलं इझी आहे. तुम्हाला खालचा पॅसेज दाखवता रिसेप्शन एरिया. किती छान आहे. काय छान आहे. मस्त आहे ना, मूर्ती मस्त आहे. तर हा आहे रिसेप्शन एरिया हॉटेलचा. रूम की आम्ही 6 वाजता आलो होतो, 7 वाजता आलो होतो पॉंडिचेरीला. 7 वाजता कोणीतरी बरं नव्हतं म्हणून इथे झोपलेलं. हे बघा किती मस्त आहे इथं झोपायला. आम्ही इथं 8 वाजता आलो होतो, 7 वाजता रीच झालो आणि 8 वाजता हॉटेलवर आलो आणि इथं मस्त झोपलो होतो मी, कारण की मला बरं नव्हतं. तर वेटिंग आहे. रेस्टॉरंट तर मस्त आहे. इथं बसायचं फक्त बसण्यासाठी आहे थोडा वेळ. आले आमचा लजानिया. कोण का काय वाटतं कसं असेल लजानिया? बाहेरून तर मस्त वाटतंय. कसं आहे? चांगलं लागतंय का नाही? तुला नाही आवडला का बरं? व्हेज आहे ना? तसं काही नाही, मला व्हेज पण चालतं, नॉन व्हेज पण चालतं. मस्त आहे पण. चलो. So this is what if he is trying for the first time. फर्स्ट टाइम ट्राय करतो कसं आहे. मला कधी वाटतं त्याला आवडणार नाही आहे.
फायनली जात आलाय होम मध्ये. होय छान आहे. हो मी आता खातो. तर मित्रांनो फायनली आम्ही खाल्लं इथून. खाऊयात काहीतरी डेझर्ट खाऊयात आपण है ना. काहीतरी गोड खायचं आहे मला. का डेझर्ट खातो काहीतरी. तुला माहिती आहे का कुठं काय भेटतं. इथे बेक अँड चॉकलेट असं काहीतरी आहे, तिकडे जाऊयात आपण. बेक अँड चॉकलेट. हां आय गेस. मॅडम इथंच आम्हाला शॉपिंग करायला. हे भारी होतं रे. मस्त होतं मस्त होतं. 100 रुपये आहे तर मी नाही देणार, मी 20 रुपये देईल. देणार का तुम्ही बोला. नावाच लागेल 20 रुपये जायला. ते पण टुरिस्ट प्लेसमध्ये. ठीक आहे चला आपण तिकडे जाऊयात आता. कुठं जायचं. तिकडे. वाव हे ड्रीम कॅचर किती छान आहे. कितीला असेल. 1000ला असेल. हां सो नाईस. काय नुसतं बघू राहिले काही घेत तर काही नाही. नयन सूप घ्यायचं असतं. नयन सूप. यू वॉन्ट मी टू वेस्ट युअर मनी. हो टेल मी. ते मला माहिती आहे का तू वेस्ट नाही करणार. मग हे बघ काय. काय मस्त आहे ना. पैसे पण मस्त असतील त्याचे. मस्त आहे. वाव स्कूटी आणि हे कितीला आहे मॅग्नेट. इकडे हे समोर आहे मॅग्नेट. 170. छान आहे हे. 150 का. सो क्यूट. बघ असं घ्यायला पाहिजे. ते काय ते एकदम आपल्याकडे आहे तसं. तिकडे तर चांगलं नव्हतं एवढं. सो आम्ही आलो आहोत आता पॉंडीच्या अजून एका फेमस कॅफेमध्ये. त्याचं नाव आहे ब्रेड अँड चॉकलेट. तर खूप इन्स्टामध्ये रेकमेंडेशनसाठी आलो होते हे. सो वी आर इन पॉंडिचेरीज फेमस कॅफे विच इज ब्रेड अँड चॉकलेट. सो स्टे ट्यून अँड सी वॉट वी आर गोइंग टू ईट हिअर. बरं ते बोर झाले तुझं इंग्लिश नाही. आम्ही काय खाणार आहे त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. तर मॅडमनी मागवलं होतं. काय मागवलं होतं. ट्रॉपिकल फ्रूट स्मूदी. तर स्मूदी आलेली आहे ट्रॉपिकल फ्रूटची विथ चॉकलेट आणि सगळे फ्रूट्स आहेत त्यात. हे काय कोकोनट. कोकोनट आहे का. जळालेला कोकोनट आहे काय. चला आता ट्राय करूयात कसं लागतंय कसं नाही. काय झालं चांगलं नाही का. मे बी त्याला जरा हे कर ना. म्हणजे मी रोज घरी बनवतो ना ते. हो का. चला प्लॅन फसलेला दिसतोय. मी एकदा ट्राय करतो कसं काय नाही. चलो गाईज तुम्हाला आता बीच दाखवतो कुठं आहे. इथं समोर सरळ गेलं का पुढं बीच आहे इकडं. हां या साईडला. चला आता बीचवर जाऊया. बीचचं नाव बघ ना. सर्च कर ना यार. बीचचं नाव नाही माहिती आपल्याला. चाललं तर घरी. हां बीचचं नाव सांग ना. पोमराने बीच असेल तो. हा कोणता. पोमराने असं पोमोग्रॅनेट. पोमोग्रॅनेट नाही पोमराने असले तर नाव आहे. होय का. इथं फोटो काढूयात का तुझा. लय भारी. तिथं एंट्री नाही आलं एवढं. कुठं यांचे सगळे कलर असेच थोडे व्हायब्रंट कलर आहे. फ्रेंच कॉलनीचं आहे ना. फ्रेंच टाईपचे कलर. बीचचं हे बघ ना पाणी किती एकदम निळं निळं आहे ना. क्लीन आहे एकदम क्लीन. पॉंडिचेरी बीच आहे हा. पॉंडिचेरी बीच आहे का. तर मित्रांनो पॉंडिचेरी बीच आहे या बीचचं नाव. काय झाड बघ नाही. हे याचं आहे रे. रुई नाही उंबर. हा रुईचं झाड असं नसतं. सराउंडिंग बघा मित्रांनो. सराउंडिंग एकदम मस्त आहे. तिथं गाड्याला हे नाही वाटतं ना. अलाउड नाही वाटतं टू व्हीलर. आलेलो आहे आम्ही बीचवरती. तुला वाटत नाही. व्ह्यू बघा तुम्ही मस्त दिसतं व्ह्यू. किती दिवसांनी आपण दोघं जण समुद्रावर आलेत. दोघं जण. किती 24. छान तर वाटतंय. खाली बघ जाशील तशीच. हे बघ फॅमिली किती मस्त चालली हाताला हात धरून एकमेकाच्या. तिकडं तर कोणीच नाही त्या साईडला. काय आलं. खेळता येते. काय काय बीच किती घाण असतं. बीच सारखं पाहिजे होतं ना. इथं सगळे रॉक आहेत. रॉक जास्त आहेत ना.
जायचं का पुढं? मस्त सनसेट दिसला असता. काय मी तुला जाऊ देणार नाही तिकडं. आता पॉंडिचेरीला थोडे सनसेट दिसतो. सकाळी सनराईजसाठी यावं लागेल. हयची कडी पडलं होतं की नाही. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहेत इथून पॉंडिचेरी बीचमधून. तर म्हटलं थोडंसं आता स्ट्रीटने फिरूयात. काय काय बीच तसा ठीक होता. रॉक बीच होतं ते. रॉक बीच नाही, पॉंडिचेरी बीच आहे. रॉक बीच दुसरं आहे तिकडेच वाटतं त्या साईडला. हां इथेच आहे जवळ. खूप गर्दी आहे ॲक्च्युली विकेंडमुळे. विकेंड नाही आहे, हॉलिडेजमुळे. हॉलिडेजमुळे नाही. हा कॅसल बघायचा आहे. इथं किल्ला बनवला आहे. होय का? तुला काय माहिती? मग अशी बघितलेलं मी मॅपवर बघितलं का? नाही आपण इथूनच आलो ना. अच्छा तेव्हा बघितलं का? काहीतरी बनवलंय किल्ल्यासारखं असं. मित्रांनो वरती किल्ला आहे आणि खाली त्यांनी ते आर्ट काढलंय मातीवरचं. किल्लाच आहे तो. खाली बघते 75 इयर्सचं कोणतरी. आणि खाली एंट्रन्स पण आहे. कोणाच तरी आर्ट काढलंय. विकसित भारत 2047. मस्त आर्ट केलंय. छान किल्ला. कोणाचं आहे माहित नाही. फेस कोणाचं माहित नाही. तर मस्त व्हिडिओ घेतला तसा. स्ट्रीटवर फिरतोय. हाय. मस्त वाटते स्ट्रीटवर. तिकडे कुठं जायचं? स्ट्रीट आहे. अरे वा मस्त आहे तिथं आर्ट. बघ ना ते तिथं फोटो काढायला. हॅलो हॅलो काय हॅलो. मी आज लक्षच देत नाही आहे व्हिडिओकडं. आय डोंट नो. आय जस्ट वॉन्ट टू सी द व्ह्यू. समुद्र आणि हा आहे स्ट्रीट. असं दाखव. आणि हे दोघं आहेत माकडं. कसे आहे मग माकडं? माकडं चाललेत आता खायच्या ठिकाणी. हुंदडायला. काय ऑरा कॅफे. ऑरा आहे त्यांचा एक सेपरेट. ऑरा एक्सपिरियन्स. बघ नाव बघ. ऑरा एक्सपिरियन्स खतरनाक. इकडे बघा मॅडम. हां काय लोक आहे. चला कुठं जायचं फिरायला. तर मित्रांनो थोडासा पुदुचेरी काय बोलतात पॉंडिचेरी बीचच्या थोडंसं पुढं आलं की लगेच हे लाईट हाऊस दिसेल तुम्हाला. तिथं तुम्ही फोटो पण काढू शकता. लोक फोटो काढतात तिथं मस्तपैकी. आणि या साईडला एक स्ट्रीट आहे आणि या साईडला आहे समुद्र. थोडंसं पुढं आलं की हा एक स्टॅच्यू दिसेल जे की स्टॅच्यूचं नाव माहीत नाही मला. दिसत नाही देश इंडेस फ्रान्सिस काहीतरी आहे बाबा जे की प्रॉनाऊन्स करता येत नाही. आणि इकडं आहे ली कॅफे. ली कॅफेच्या जवळ वन ऑफ द फेमस कॅफे ऑफ पॉंडिचेरी. टॉप 5मध्ये येतं ना ली कॅफे पॉंडिचेरीचे. जो की एकदम समुद्राच्या काठी एकदम काठी. तर फायनली आम्ही काहीतरी स्ट्रीटवरचं खायला घेतो जे की आहे भेळ. इकडची जरा वेगळी भेळ आहे की नाही. हे काहीतरी काय मटेरियल आहे त्याच्यामध्ये. काय टाकलं काय माहिती. आता ते बनवत आहेत आपल्यासाठी भेळ. नवीन भेळ. ठीक आहे बघूयात खाऊन आता कसे काय आहे. आपण काय ऑर्डर केलं? हो हे बघा हा आहे हमस आणि पिठा. तर याने खूपच आमची भूक भागणार आहे त्यामुळं अजून काहीतरी बघतोय आता आम्ही. हमस आणि पिठा. वडापाव आहे 345 रुपीजला. 345. वा. मस्ट ट्राय. तर आमचं पोट भरलं नाही म्हणून आम्ही पिझ्झा मागवला. आणि हे बघा पिझ्झा काय छोटा पिझ्झा आहे. याने आता पोट नाही आता सगळंच भरण. सगळंच भरण आता. स्मेल पण खूप छान आहे. वास खूपच मस्त आहे. चला मग आता खाऊयात. आता ताव मारूयात ताव. घे बरं एक पिझ्झा एक स्लाइस खा. अरे तू का ठीक आहे.